नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज केलेलं आहे व्हिडिओला दुकानापासून सुरुवात. 4:30 वाजलेत. भरपूर असं ऊन आहे, गरम पण भरपूर होते. पण मला ह्या टायमिंगला दुकान उघडावंच लागते, कारण गिऱ्हाईक चालूच राहते. दुपारच्या वेळेत बंद असतं, 1 ते 12 काय 1 ते 4 बंद असतं. त्यानंतर मग उघडावंच लागतं. आणि बंद का ठेवते दुपारचं, शटर खाली करते आणि इकडून गिऱ्हाईक जर गिऱ्हाईक आलं तर इकडून देत असते बाहेरनं. तर त्यामुळे दुकान तर दुपारचं बंद असतं, पण इकडून गिऱ्हाईक चालूच असतं. तर असं काहीच. आणि आता उन्हामुळं आता मी उघडले, पण अर्धे शटर उघडले. आणि चला तर आता माझी कामं जी आहेत ती काय करून घेते. मी काय असं बसून राहत नाही इथं, माझी जी कामं असतात ती करून घेत असते. चालूच असतं काम आपलं. बागेतलं तर झाडांना पाणी वगैरे द्यायचं आहे. दुपारी कुरड्या वाळू घातल्या होत्या, चांगलं कडक ऊन पडलं होतं म्हणून म्हटलं लागलेच तर आता डबे काढले तर डबे पण घासून टाकावे. 4-5 डबे आहेत आणि भरपूर ऊन आहे आणखीन, तर वाळून जातील. म्हटलं डबे घासून घ्यावे, बागेला पण पाणी देऊन घ्यावं. आणि दुकान तर आता उघडलं आहे. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला वरती बाज पण दाखवते. सकाळी बाज दाखवली, पण मोठ्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवता येईल म्हणून ती बाज पण दाखवते. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. ऊन खूप येत आहे ना, त्यामुळे लई होतं, गरम लई व्हायला लागले. घरातली गृहिणीची कामं तर संपतच नसतात, नेहमी कामं चालूच असतात. पण मी नेहमी एकदम लोड घेत नाही कधीही. थोडं लोड घेत असते. म्हणजे कसं, माझं ठरवलेलंच असतं, घरातला आज हा एक कोपरा साफ करायचा किंवा घरातली ही वस्तू साफ करायची. असं जर करत राहिलं तर आपल्याला एकदम लोड पडत नाही. आणि नेहमी माझ्या त्या सवयीमुळे माझं घर नेहमी स्वच्छ राहतं. तर मला ह्या सगळ्या सवयी ज्या आहेत त्या पहिल्यापासून, कारण मला पण एकदम काम केलं तर मला पण लोड सहन होत नाही. त्यामुळे मी काय करत असते, ठरवलेलंच असतं, आज हा कोपरा साफ करायचा किंवा आज ह्या खिडक्या साफ करायच्या किंवा आज एखाद्या दिवशी वरच्या सगळ्या जाळ्याच काढायच्या. त्यामुळे घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप राहतं. आपल्या ह्या काही सवयी असतात ना, ह्यामुळे घर टापटीप राहतं. आणि जर एकदमच घर घाण होऊ द्यायचं आणि त्यानंतर एकदमच पसारा काढायचा, एकदमच त्याला घासायचं, हे काय मला जमत नाही. कारण मी नेहमी मग तसं केलं की आजारी पडते. त्यामुळे माझं नेहमी आहे ना, टापटीपपणा तर चालूच असतो. वरच्यावर जर रोज साफसफाई करत राहिलं तर कामाचा लोड पण पडत नाही आणि त्यामुळे घर पण स्वच्छ आणि टापटीप नीटनेटकं राहतं. तर ह्या सगळ्या सवयी मला आहेत. तर सकाळी कुरड्या पापड्या ज्या काय आहेत ते उन्हात घातल्या होत्या. म्हणजे अगोदरच्या 2 वर्षापूर्वीच्या कुरड्या आहेत माझ्याकडं, त्या शिल्लक आता आईने नवीन केलेल्या आहेत. तर त्या जुन्या उन्हात घातल्या आणि आईने नवीन केलेल्या आहेत. तर त्या आता आई देणारच आहे. म्हटलं डबे साफ करून घेऊया. डबे घाण झाले, डबे घासलेले असेल की लगेच आईने तिकडून दिलं की लगेच डब्यांमध्ये भरून ठेवता येतं. म्हणून डबे घासायचे होते. 4-5 डबे काढले होते. मागच्या महिन्यात मी डबे सगळे घासलेले आहेत. ज्यावेळेस मी घरी उन्हाळं काम केलं होतं मध्ये, चैत्र महिना लागायच्या अगोदर. चैत्रात आमच्याकडे उन्हाळं काम करत नाहीत, चैत्र झाल्यावर किंवा चैत्र लागायच्या अगोदरच करतात. तर त्यावेळेस मी बरंच काही बटाट्याचे वेपर्स, ती खारवडे, बटाट्याच्या साबुदाण्याच्या पापड्या वगैरे केल्या होत्या. तर त्यावेळेस ते डबे घासून सगळं स्वच्छ करून ते जिथले तिथं ठेवून टाकलं. आता ह्या जुन्या कुरड्या आहेत त्या एका डब्यात ठेवते भरून. आणि म्हटलं हे 4-5 डबे आहेत ना, घासून घ्यावे जर्मनचे, जेणेकरून त्या आईने परत पापड्या आणि कुरड्या दिल्या ना तर त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवता येईल. तर असं ठरवलेलं असतं. तसं तर डबे खूप स्वच्छ होते, तुम्हाला जवळ मी दाखवेनच. डबे स्वच्छ होते, पण कुठलेही प्रकार काही असो, मला नवीन भरून ठेवायचं म्हटलं की ते घासल्याशिवाय चैन पडत नाही, अशी एक सवय असते. आणि हे कामावरनं आले ह्यांनी सुद्धा डबे पाहिले की लगेच मला म्हणले, म्हणू दसरा काढला का काय? मी म्हणलं दसरा नाही काढलेला, तुम्हाला तर माहितीच आहे माझी अशी सवय. 4-5 डबे रिकामे झाले किंवा काय जर रिकामा झाला तर तो लगेच कप्पा साफ करून घ्यायचा, ते डबे घासून घ्यायचे. तर अशी सवय आहे. तर त्याचबरोबर आज सकाळी झाडांना पाणी दिलं नव्हतं, त्यामुळे संध्याकाळी 4-5 वाजता म्हणजे 5च्या नंतर, म्हणजे आता हे 5:45 झालेच असतील किंवा बराच उशीर पण झाला असेल. घड्याळाकडे काही एवढं बघितलं नाही. तरी तर आम्ही चूल पेटवत असतो अधूनमधून. चुलीवर काय करावं असं खावंसं वाटलं तर चुलीवर करत असतो आम्ही. तर तुम्हाला ब्रह्मकमळ जवळनं दाखवते. खूप सुंदर ब्रह्मकमळ आले. आता ह्या वर्षी मात्र त्याला फुलं लागतील. तर बघू शकता, डबे तर काय घाण झालेले नव्हते, पण डब्यांवरती मस्त हात फिरून घेतला आणि 4-5 डबे होते ते घासून घेतले आणि इथं पायरीवरती वाळत घातले. म्हटलं संध्याकाळी त्याच्यामध्ये सामान भरून ठेवूया. तसं तर एकाच डब्यात आता ह्या कुरड्या ठेवायच्यात आणि आईनं दिली की कुरड्या पापड्या ते 4 डबे वेगळेच ठेवलेले आहेत घासून. तर असं काहीसं. तर हे जे बघा स्नेक प्लांटची झाडं होती ना, तर ही मी आतमध्ये ठेवली होती, पण आतमध्ये काय व्हायला लागलं, खूपच कोरडी पडायला लागली आणि त्याला पाणी घालायचं लक्षात राहीना. बाहेर बागेमध्ये ठेवलं तर काय होतं, सावलीलाच ठेवलं मी, त्याला ऊन जास्त चालत नाही.
तर इथं कसं ह्या झाडांना रोज पाणी देते ना, तर त्यावेळेस मग लक्षात येतं, मग बरोबर त्या कुंड्यांमध्ये पण पाणी हे होतं. तर ही झाडं बघा किती छान मस्त अशी पावसाळ्याच्या तोंडावर मी एक पान लावलं होतं, तर त्याची एवढी स्नेक प्लांट तयार झालेत आपले, भरपूर असे झालेत आता. तर असं काहीसं माझं हे जे नियोजन असतं ना, तर असतं. तर बऱ्याच ताई म्हणतात, कालच्या व्हिडिओला सगळ्या ताईंनी भरभरून प्रेम दिलं, सगळ्यांनी कमेंट केल्या की ताई तुम्ही रोज व्हिडिओ टाकत जा, तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात. सर्व ताईंचे खरंच खूप खूप आभार. असे तुम्ही छान कमेंट केले ना की मग मला पण व्हिडिओ बनवायला उत्साह येतो आणि मी प्रयत्न करते की रेग्युलर व्हिडिओ टाकावे, किंवा असं रेग्युलर टाकलं की सातत्याने टाकलं की सगळ्यांना बघायला पण बरं पडतं, आणि कधीतरी टाकलं की असं होतं मग बोर होतं. त्यामुळे त्यांचे एक रिक्वेस्ट आहे की ताई तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाका. तर बघू मी प्रयत्न करते, पण काय होतं मोठे व्हिडिओ केले ना की एडिटिंग वगैरे करायचा जरा वेळ जातो, तेवढा वेळ नसतो मला ह्या दुकानामुळे, ह्या घरातल्या सगळ्या कामांमुळे मला एवढं होत नाही. तर असं इकडे बघू शकताय झाडांना पाणी तर दिलं होतं, झाडं मस्त गार पडली होती. आणि आपल्या ह्या झाडाला आहे ना, अंजीरचं झाड आहे ना, तर त्याला 4-5 अंजीर आलेत, तर त्यातले अंजीर 2 पिकलेत. काल एक पिकलं होतं तर ते तोडून खाल्लं मी, तर आज हे पिकले. थोडंसं म्हणजे बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीने पिकलेलं आहे. खरं तर अंजीर पिकलेलं कसं असतं हे मला माहिती नव्हतं. काल ज्यावेळेस अंजीर दबलं ना, त्यावेळेस ते काढलं आणि त्यावेळेस मला कळलं, गोड लागलं की त्यावेळेस कळलं की हे पिकले. तर हे सुद्धा खूप छान आहे. आणि मी ह्याच्या अगोदर अंजीर कधीच खाल्लं नव्हतं. हे आपल्या झाडाची म्हणजे आपल्या बागेतल्या झाडाचं पहिलं फळ, आणि पहिल्या स्टार्टिंगला मी हे ट्राय केले अंजीर. तर काल एक तोडलं होतं, आज एक तोडलं, तर खूप छान. बाकीच्यांना तर काय बघायला पण मिळलं नाही, कारण मी एकटीनेच खाऊन टाकलं, मला आवडलं. पहिल्यांदाच फळ खाल्लं होतं. आता मी आले टेरेसला, तर बघू शकताय असं काहीचं वातावरण. काल एका ताईची कमेंट आली होती ना, आणि तुम्हाला बाज पण दाखवायची होती. तर ही बघा पलंगाच्या साईडची आपल्याला बाज बनवून घेतली आहे ना, तर ह्याच्यावर खरं तर 3 माणसं झोपतात, पण 2 झोपायला व्यवस्थित म्हणजे असं मस्त भरपूर पुरतं. आणि आणखीन एक बनवली, तर ती समर्थाचा आटाच होता की मला पण पाहिजे, तुम्हाला बनवली तर मला पण पाहिजे, म्हणून आम्ही 2 बाजा बनवून घेतल्यात. आम्ही टेरेसला झोपतो, कारण हल्ली गरमी एवढी आणि मला भरपूरच गरम होते. म्हणजे इतरांपेक्षा मला जास्तच गरम होते, मला गरमी अजिबात सहन होत नाही. दरवर्षी गरमीचा मला खूप त्रास आहे. तर त्यामुळे अशी बाज बनवून घेतली. आणि काय होतं, आपण जरी वरती टेरेसला झोपायला आलो आणि स्लॅबवरती झोपलो ना, तर स्लॅब दिवसभर तापलेला असतो, त्यामुळे तर आणखीनच गरम होतं. गेल्या वर्षी खूप गरम व्हायचं. त्यामुळे ह्या बाजा बनवून घेतल्यात, आणि बाजा बनवले छान वाटतं असं उन्हाळ्याचं बसायला उठायला, म्हणून बाजा बनवल्यात. एका ताईची कमेंट आली होती, तुम्हाला सांगते पुढे. तर बघा, एका ताईची परवा दिवशी कमेंट आली होती की ताई तुमचं घर एवढं बाजूला काय, एवढं कडेला काय. तर आमचं घर कडेला नाही आहे, घराच्या सगळीकडं आजूबाजूला घर आहेत, फक्त समोरचं रिकामं आहे. आणि ती प्लॉटिंग पडलेली, पण आता कसं प्रत्येकजणच बांधतं आहे असं नाही, तर त्यामुळे हे सगळं एवढं 5-6 गुंठे जे आहेत ती इथंपर्यंत आजच्या प्लॉटिंग रिकामी. संध्याकाळची वेळ आहे, कावळे एवढे फडफड 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 फड किती जमा झाले. काय 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 संध्याकाळची वेळ आहे ना. चला आता जरा गाडीची चक्कर मारते सगळीकडे अशी. तर त्या ताईसाठीच मी खरं तर टेरेसवरती आली, कारण टेरेसवर आलं ना की कळतं आपल्या घरं किती जवळ आहेत. आणि बघू शकता आमच्या पाठीमागं पुढं साईडला इकडं तिकडं सगळीकडं घरं आहेत. पाठीमागं पण आहेत, साईडला पण आहेत. फक्त पुढं जागा जी आहे ना ती फक्त रिकामी आहे. तर तुम्हाला पुढं दाखवली आपली गाडी लावली आहे तिथं पुढं, तर तिकडं जागा रिकामी आहे फक्त. ही 5-6 गुंठ्याचा प्लॉटिंग जे आहे ना, तर तिथं आणखीन कोणी बांधलेलंच नाही. म्हणजे घेतलेले आहेत पण कोणी बांधलेलं नाही. आणि आपल्या शेजारचं पण रिकाम आहे, शेजारचं आम्ही घेणार आहोत, चाललं आहे आमचं घ्यायचं. तर बघू असं. इकडे बघू शकताय तुम्ही मस्त आपली बागवरून किती छान दिसते बघा. आता मला जायचं होतं गाडी शिकायला, म्हणजे गाडी तर येते मला, मी 4-5 वर्ष झालं गाडी शिकून. पण मी गाडी घेतली तशी मी काय करते, आता 5 वाजता रोज आहे ना ग्राउंडमध्ये चक्कर मारते, म्हणजे कसं आपल्याला धीटपणा पण यायला पाहिजे आणि रोडवरती गाडी चालवायला यायला पाहिजे. कारण मी पुण्याला ज्यावेळेस गाडी शिकली आणि त्यानंतर 4-5 वर्ष मी गाडीच हातात घेतली नाही. त्यामुळे मला असं वाटत होतं की येईल का नाही, पण छान गाडी येते, असं काय नाही की येतच नाही, असं चांगली येते. पण धाडशीपणा जो आहे ना तो एकदम 4-5 वर्षांनी गाडी हातात घेतल्यामुळे जो एकदम हे झालेला असतं ना, आपलं धाडशीपणा रोडवर गाडी चालवण्याचा नसतो. तर असा खडबडीत रस्ता आहे, तर ह्या खडबडीत रस्त्यांवर सुद्धा गाडी चालवायला यायला पाहिजे. त्यामुळे मग मी असं ह्या खडबडीत रस्त्यावरनं ग्राउंडला जाते, ग्राउंडला व्यवस्थित वळवता येते गाडी.
आणि हे पुढचे रस्ते जे आहेत ना हे छोटे छोटे आहेत. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या रस्त्यांमधून सुद्धा गाडी फिरवते, जेणेकरून मला धीटपणा यायला पाहिजे. समोरनं गाडी आली तर त्या गाडीला आपण म्हणजे कसं आपल्या रस्त्याने जायचं हे सगळं शिकता आलं पाहिजे. यासाठी मी रोज 5 वाजता आहे ना घरातली ही सगळी कामं आवरते. घरात ह्यांनी आले की दुकानाकडे लक्ष देतात आणि त्यानंतर मग मी अशी चक्रा मारते. तर असं काहीच असतं. तर हे आले होते म्हणून मग मी लगेच घेतली गाडीची चावी आणि चक्कर मारत बसली, असं केलं. तर इकडे बघू शकताय. आता मी हे करायचं होतं, मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. गाडी भरपूर अशा चांगले राऊंड मारून आले आणि त्यानंतर घेतलेला आहे संध्याकाळचा स्वयंपाक करायला. दिवाबत्ती पण करायची होती, पण इतकं गरम व्हायला लागलं होतं ना मला. तर इकडे मी आपल्याला म्हणजे गव्हाची खीर करायची होती मला. तर असंच काही नाही, म्हटलं संध्याकाळचं करावं गोड काहीतरी, म्हणून करत असते. एखाद्या दिवशी चाललेलं असतं माझं. आणि देवाला नैवेद्य पण होतं आणि आपलं करून पण होतं. गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमेला असं काहीच मी वेगळं करत असते. इकडे बघू शकता आपलं हे घरचं तूप. मी नेहमी तूप कसं करते ते दाखवते ना, तर तेच तूप आहे. बघू शकता आपलं 1 किलोला थोडं कमी असेल, नाहीतर तेवढं 1 किलो असेल तूप. तर ही आयतीच खीर होती, गव्हाची खीर. तर हा रवा मिळतो जाड असा खिरीचा, डीमार्टमध्ये मिळतो, तर तिथूनच आणला होता. तर तो रवा टाकला, काही टाकलेलं नाही त्या रव्यामध्ये. पाणी उकळायला ठेवलं होतं. ही रवा जो आहे तो स्वच्छ धुवून घेतला आणि शिजायला टाकलं आहे. आता हे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर ते पाणी आटतं. मग त्याच्यामध्ये गूळ आणि खोबरं टाकायचं. ओलं खोबरं असलं ना खूप चांगलं लागतं. विलायची पूड, थोडंसं जायफळ, हे सगळं टाकून ती खीर करायची. खीर शिजायला टाकली आणि म्हटलं दिवाबत्ती करून घ्यावी, तोपर्यंत अंधार पण पडतो. इकडे बघू शकता तुळशीला वगैरे दिवा लावून घेतला. आता परवा एका दिवशी संध्याकाळचा मी व्हिडिओ टाकला होता, तर त्या दिवशी एका ताईची कमेंट आली होती की ताई तुम्ही देवाला संध्याकाळी आपलं देवाला हळदी कुंकू तुम्ही हाताने का लावत नाही. तर संध्याकाळी तुळशीला आणि देवाला अजिबात हात लावायचा नसतो, कारण दिवसभर आपण वावरलेला असतो. सकाळचं वेळ कशी असते, आंघोळ झाल्यावर आपण पूजा करत असतो. पण दिवसभराचं तसं नसतं. तर दिवसभर आपण बाहेर फिरून आलेलो असतो, किंवा माझ्या तर दुकानात गिऱ्हाईक आहे, त्यामुळे कोण कसं असतं. तर असं शक्यतो म्हणून मी देवाला संध्याकाळची देवाला दिवाबत्ती करायच्या आधी टाकत अंगावरती आणि मग दिवाबत्ती करते. पण तरीसुद्धा कुठल्याही देवाला मी हाताने बोटाने हळदी कुंकू संध्याकाळी लावत नाही. असं लांबनंच हे करत असते, वाहत असते. आणि त्या ताईची कमेंट आली होती म्हणून मी सांगितलं, कारण त्या ताई म्हणल्या की देवाला लांबनं हळदी कुंकू व्हायचं नसतं, बोटाने लावायचं असतं. पण अशी काहीची कारणं असतात, त्यामुळे मी संध्याकाळी कधी तुळशीला तर हातच लावायचं नसतं, पण देवांनासुद्धा मी हात लावत नसते. आणि खरंच तुम्हीसुद्धा लावत जाऊ नका. संध्याकाळी देवाला हळदी कुंकू लावायला बोटाने लावायचंच नाही. आपल्या बोटाने फक्त वरनं असं म्हणजे लांबनं व्हायचं. तर असं काहीचं. संध्याकाळ झाली होती आणि अंधार पण पडला होता. चला म्हटलं आता स्वयंपाकाला तर लागणं गरजेचं आहे. सकाळी शेंगदाणे भाजून ठेवली होती, पण ते काय वाटून ठेवणं झालं नव्हतं. आणि माझं कसं होतं, शेंगदाणे अर्धा किलो 1 किलो असं भाजून ठेवते. मला वेळ असेल ना, रिकाम्या वेळेत ही माझी कामं असतात. तर ते शेंगदाणे भाजून ठेवले होते. म्हणजे कसं होतं, सकाळी आपल्याला स्वयंपाकाची गडबड असते. शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचं कूट करून ठेवलं ना एकदम डबा भरून, तर सकाळी स्वयंपाकाला आपल्याला पटकन आयतं घालता येतं. म्हणून मी काय करते, अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो 1 किलो शेंगदाणे असे भाजून ठेवते आणि बारीक करून ठेवत असते डबा भरून. म्हणजे सकाळी मला घाई असते स्वयंपाकाची, खूप सकाळी लवकर स्वयंपाक करावा लागतो, देवपूजा वगैरे पटकन उरकून. तर त्यामुळे हे जर आयतं केलेलं असेल, रोज रोज तेच करायचं नाही होत. तर हे 15 दिवसाचं करून ठेवलं की आपल्याला 15 दिवस जातं. आणि खोबऱ्याचं कसं करायचं, फक्त खोबरं आणि लसूण आणि मीठ हे घालायचं. ह्याच्यात कोथिंबीर घालायची नाही खोबऱ्याच्या ह्याच्यात. आलं आणि कोथिंबीर रोजच्या रोज ताजी वापरायची. आणि खोबरं, लसूण आणि मीठ हे बारीक करून एका बरणीमध्ये घालून ठेवायचं. तर असं खायचं. तर चला तुम्हाला आता खिरीची रेसिपी शेअर करते. बऱ्याच ताई म्हणतात ताई कधी कधी रेसिपी पण टाकत जावा, तुमच्या व्हिडिओमध्ये पाहायला आम्हाला आवडेल. तर कसं आहे, वेगळं काहीतरी करत असते मी. रेसिपी रोज काहीतरी असतंच चाललेलं आपलं. पण असं प्रॉपर असं तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर असं व्हिडिओमध्येच दाखवावं लागेल. असं मोठ्या व्हिडिओमध्ये तर काय होत नाही. तर असं इकडे लापशीमध्ये मी वेलची पूड आणि जायफळ टाकून घेतलं. ह्याला लापशी पण म्हणतात बरं का, पण आमच्याकडे ह्याला गव्हाची खीर म्हणतात. आणि त्याच्याबरोबर आता गूळ टाकून घेतला मी. 1 मोठी वाटी गूळ टाकलेला आहे. रवा अंदाजेच टाकला होता. तर आपल्याला कळतंच की एवढ्याला गोड किती लागेल. तर असं खायचं. तिकडे खीर आता गुळामध्ये भरपूर छान शिजेल तोपर्यंत हे हरभरे आपले घरचे आहेत ना, आईच्या शेतातले देशी हरभरा म्हणतात त्याला. तर हा मला ह्याची उसळ करायची होती. तर उसळ खूप छान होते ह्या हरभऱ्यांची.
आपला कांदा लसूण मसाला टाकला ना त्या हरभऱ्यांना तर खूप चांगलं लागतं. आणि लसूण मीठ बारीक करून टाकायचं, लसूण आणि मीठ. आता खीर दिली शिजायला तिकडून. त्या खिरीमध्ये कोण कोण ड्रायफ्रूट्स पण टाकतं, पण आमच्यात ह्यांना ओलं नारळ आवडतं. ओल्या नारळाचे काप करून टाकलेले आवडतात. आणि ती खीर आहे ना, गावाकडे बघा तुम्ही पहिले पूर्वी प्रसाद वगैरे मंदिरामध्ये असायचा, तर त्याच पद्धतीने ती खीर केली जायची. ओलं खोबरं त्याच्यात टाकलं जायचं असं मोठे तुकडे करून. तर जशी ती प्रसादाची खीर असते ना, तर त्याचप्रमाणे मी पण ती खीर बनवत असते. तर असं इकडे हरभरा तुम्हाला दाखवते मी. जो हरभरा आहे ना, सकाळी भिजू घातला होता आणि आता त्याच्यामध्ये लसूण मीठ टाकलेलं आहे. मी लसूण बारीक केला आणि तो टाकला आहे. आता वरून कांदा लसूण मसाला टाकते आणि थोडीशी घरकुलची पुडी टाकते. तर ह्याची उसळ खूप चांगली लागते. आता हे थोडंसं आपल्याला झाकून थोड्या वेळ शिजवू द्यायचं. आता खीर बघू शकता आपली आता बऱ्यापैकी शिजत आली. गुळामध्ये खीर शिजली की झालं, आता गॅस बंद करू शकतो. ह्याच्यामध्ये काजू बदाम पण टाकले तर चालतं, पण ते दाताखाली आलेलं आवडत नाही, त्यामुळे ओलं खोबरं फक्त टाकलेलं. उसळ पण आपली झालेली आहे. आता ह्या उसळीला थोडासा पाण्याचा शिडकावा दिला आहे मी आणि आता झाकून ठेवते. त्यानंतर संध्याकाळी हे आपल्याला लागतं. संध्याकाळी आता गरमी जास्त आहे ना, सकाळ संध्याकाळ दुपार हे चाललेलंच असतं. आपलं खरबूज, टरबूज, कलिंगड हे जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवत असते थोडंसं थंड व्हायला. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त अशी संध्याकाळी रसरशीत छोल्याची भाजी केली, थोडीशी खीर केली आणि 2 भाकरी केल्या आणि हरभऱ्याची उसळसुद्धा केली. तर असं काहीसं आजचं संध्याकाळचं जेवण होतं. ज्वारीच्या 2 भाकरी केल्या, दोघांना किती लागते. तर असं जेवण संध्याकाळचं असतं आमचं, साधं सिंपल. ज्वारीच्या मात्र पांढऱ्या शुभ्र भाकरी आणि बघू शकता आपली मस्त अशी ही दुधाबरोबर तूप टाकून खायला खीर. तर बघू शकता ह्या साईजच्या आपल्याला आहे ना, हे कलिंगड दिसतं. ह्यांच्या मित्राच्या शेतामध्ये कलिंगडं लावलेले आहेत ह्या वर्षी. तर ही भरपूर अशी मोठ्या साईजची दिली होती. आता हे कलिंगड आपल्या इथं घ्यायचं गेलं तर आमच्या इथं मार्केट आहे ह्या कलिंगडाला 50 रुपये रेट आहे. हे एक कलिंगड 50ला जाते. पण हेच कलिंगड जर पुण्यामध्ये घ्यायचं असेल तर 100 ते 150 रुपये तर असणार आहे. तर हे अशी 5-6 कलिंगडं दिलते. तर तेच मी आता रोज फ्रीजमध्ये एक कट करून ठेवत असेल. संध्याकाळी आम्ही दुपारी खात असतो दिवसभरामध्ये. तर बघू शकताय तुम्ही, मला तर एक हातात उचलणं शक्य पण नाही. जवळपास हे 3, 3.5, 4 किलोचं कलिंगड असू शकतं आहे. खूप मोठं आहे. तर असं काहीसं आपल्याला सगळे सिजनेबल फळं आपल्याला घरी मिळतात. इथं गावाकडं राहिलेल्याचा हाच फायदा आहे बघा. म्हणजे गावाकडं किंवा आपल्या गावाजवळ राहिलं ना, तर आपल्याला सगळ्या प्रकारचे आपल्या शेतातले शेतकऱ्यांचे आणि भाजीपालासुद्धा येतो बरं का आम्हाला. भाजीपालासुद्धा भरपूर प्रमाणात येतो. आणि भाजीपाला हे कुणाच्या शेतात काय असेल ना तर ते येतं. कांदेसुद्धा बघा असेच आपल्याला येतात. पोत्याने ठिकाणीच कांदे येतात. तर असं काहीसं आपलं गावाकडं राहिलेल्याचा फायदा आहे. आणि आपली माणसं जवळ असले की सगळं घरीपोच आणून देतात. आता माझ्या मामाकडं द्राक्षी, खरबूजं, टरबूजं हे सगळे असतात. त्या दिवशी मामा आले होते तर कॅरेट भरून त्यांनी खरबूज आणले होते. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.